जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय। अभ्युदयनगर म्हटलं की अभ्युदयनगरमध्ये चाळी आल्या, अभ्युदयनगरमधले सण आले, अभ्युदयनगरमधला गणेशोत्सव आला आणि याच अभ्युदयनगरमधला एक गोड कलाकार आज माझ्यासोबत आहे. म्हणजे मित्र ओळखी हे माझं 3रं वर्ष आहे. त्या कलाकारच्या घरी मी बाप्पाला येतोय. पण यावेळीची जागा काहीशी वेगळी आहे. यावेळची जागा स्वप्नातलं घर आहे. आज आपण विवेकच्या घरी आलो आहोत. विवेकची सुरुवातीला की अभ्युदयनगर म्हटलं की ना चाळी गणेशोत्सव असेल, त्याच्यानंतर नवरात्री असेल, हे सण वगैरे, हंडी असेल, हे सगळे सण आठवतात. पण ना एक अभ्युदयनगरला ना एक सॉफ्ट कॉर्नर आहे. कितीही काही झालं तरी विवेक सांगायच्या मनातून अभ्युदयनगर हा कधीच लांब होणार आहे एवढं तर नक्की आहे. पण आता ही जी वास्तू घेतलीस ना, ही वास्तू खरंच भयंकर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एंट्री केल्यावर समोरून येणारी थंडगार हवा खरंच खूप मनाला सुखावते. बाप्पाचं विराजमान झालं आहे नवीन घरामध्ये, बाप्पांना घेऊन आला आहेस. ब्लेस्ड वगैरे बोलायचं मित्र बोलून की किती एक्साइटमेंट होती जेव्हा आता चला स्वतःच आता घर झालं आपल्या, त्या घरामध्ये बाप्पांना पहिल्यांदा घेऊन येतो. काय सांगितलं आपण? एक्साइटमेंट जसं मी मगाशी म्हटलं 3 ते 4 महिन्यांपासून होती. कारण पहिल्यांदा बाप्पा या घरी येणार होते, आम्ही सगळेजण या घरी येणार होतो. त्याचबरोबरीने दडपणही होतं. या भले काही आधीच्या घरापासून 10 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहे, पण शेवटी त्या घराची किंवा त्या एरियाची लहानपणापासून याची सवय झाली होती. सो इथे आल्यावरती कितपत ऍडजस्ट होईल नाही होणार या सगळ्या गोष्टींचं खरंच खूप दडपण होतं. पण बाप्पाच्या कृपेने खूप गोष्टी छान घडतायत. जसं तू म्हणालास तसं घरात आल्यानंतर असं अगदी वाटतच नाही की आपण दुसरीकडे कुठे आलो. खूप फ्रेश वाटतंय आणि खूप छान वाटतंय. नाही म्हणजे मी बोललो ना की हे 3रं वर्ष आहे माझं, मी तुझ्या घरामध्ये येतो, बाप्पाचं दर्शन घ्यायला येतोय आणि दरवर्षी जी एनर्जी वाटते ना तीच एनर्जी यावर्षी सुद्धा आहे. म्हणजे मला आठवते की दुसऱ्या दिवशी आम्ही घरी यायचो, फ्रेश वगैरे होऊन आई आतमध्ये जेवण बनवायचे, तू आणि बाबा पूजेसाठी लागायचे आणि सगळी चाळीतली सगळी पोरं यायची. बाबा शूट वगैरे तुमचं राहत्या बाजूला, आम्हाला आधी दर्शन घ्यायला यायचं असं आहे. तोच माहोल इथे सुद्धा आहे की काय कसं? हो नाही अगदी तेवढा नाहीये, पण अगदी संध्याकाळी बिल्डिंग मधली जी काही आहेत माणसं आहेत ती सगळीजण आरतीला येतात. सो जसं अभ्युदयनगरमध्ये होत होतं की आरतीसाठी सगळे कुणाला बोलवायची गरज नाही लागायची, सगळे ऑटोमॅटिकली सगळे यायचे त्या आरतीच्या वेळी. तसंच इथे सुद्धा होत आहे. पण शेवटी तू जसं म्हणालास तो एक सॉफ्ट कॉर्नर आहे. कारण आपण तिथे जन्मलोय, लहानाचा सुद्धा चालू आहे. सो तो सॉफ्ट कॉर्नर जाणं शक्य नाही. बरं, तर बाप्पा आपल्या घरी आलाय मित्रांनो की ना, बाप्पांनी तू काय मागण्याच्या आधीच तुला बाप्पांनी भरपूर काय दिलं असं बोला काय हरकत नाही. कारण का स्टार प्रवाह वाहिनीवर गाजलेली मालिका जी आज देखत प्रेक्षकांच्या मनामध्ये तेवढीच ठासून भरलेली आहे. हे एवढं तुझं गोड स्वप्न पूर्ण होतं, आई बाबांचं स्वप्न तुझं पूर्ण स्वप्न झालं आहे. बाप्पाकडे अजून पुढे काय मागायचं असेल तर काय असणार आहे? नाही मी जसं मी दरवेळी म्हणतो की मी काही मागत नाही. मी फक्त इतकंच मागणं म्हणजे इतकंच मागणं असतं की कसं आहे, प्रत्येक जण मेहनत करत असतो, फक्त त्या मेहनतीचं फळ मिळणं गरजेचं असतं. ते प्रत्येकालाच मिळत नाही. सो बाप्पाकडे एवढंच मागणं असतं की मेहनत तर मी भरपूर करणार आहे, फक्त त्याचं फळ मिळवते बस. नक्कीच. नाही खरंच खूप भारी वाटतं. कारण का ना जेव्हा मी सुरुवातीला मी का अभ्युदयनगरचा सारखा उल्लेख करतो, कारण का त्या घराला ना माझं सुद्धा कनेक्ट झाल्यासारखं असं मला वाटतं. कारण का असतं ना की घरी गेल्या आधी काय व्हायचं तर बाबा समोरच बाप्पा बसले असायचे, चहा पाणी व्हायचं, नंतर मग तुमचं सुरू व्हायचं पूजा वगैरे, नंतर आपण करू रे आधी तुम्ही दर्शन करून घ्या. ते आज देखील आता सुद्धा तसंच आहे. थोडी तब्येत बिघडली आहे या सगळ्या हेक्टिक शेड्यूलमध्ये, पण खरंच तू आम्हाला बोलवलंस त्याबद्दल खरंच धन्यवाद. बाप्पाला तर आता 2 दिवसामध्ये आपण निरोप देणार आहोत, पण मला असं वाटतं की बाप्पांना वर्षभर आपल्यासोबत असतो. फक्त निमित्त असतं गणेशोत्सव, तो आपल्याकडून जास्त सेवा करून घेण्यासाठी तो आपल्या घरी येतो. या वर्षी तर भेटलोच आहे, पुढच्या वर्षी सुद्धा परत एकदा भेटतो. आणि तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद या घरामध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.